आपल्या देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पशूंची सेवा केली जाते आणि जगाच्या दृष्टिकोनाने जर विचार केला तर आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात जनावरांची संख्या आहे आणि त्याला वाचवण्याच्या काही संघटना असतील, काही कानून कायदे असतील. आज सांगोल्याहून घराकडे जात असताना वाकी आचकदानी पाटीवरती हा प्रकार मला पाहायला मिळाला. मन शून्य झालं मित्रांनो. का झालं? एक रखरखत्या उन्हामध्ये एक छोटंसं खोंड, एक वासरू अशा झाडाखाली ठेवलेलं आहे. व्याकुळ झालेलं आहे. एक साधारणपणे 3 ते 4 दिवसाचा आहे. प्रचंड व्याकुळ झालेला आहे. असा भाग आहे. अज्ञात व्यक्तीनं कोणी येऊन सोडून गेलेला आहे. पशूंची सेवा आणि आपल्या देशातल्या काही संघटना, कानून कायदा याच्यामुळं अतिशय मोठ्या पद्धतीनं नुकसान होत आहे. ह्याची आई कुठं असेल, ह्याचा मालक कुठं असेल, कोणी आणून सोडलं, त्याला इतकं व्याकुळ झाले की त्याला वरडता सुद्धा येत नाही मित्रांनो. खूप वाईट वाटलं ही पाहिल्यानंतर. काय चूक असेल, त्याचा आवाज सुद्धा येत नाही मित्रांनो. ही फार तरी 3 ते 4 दिवसाचा आहे आणि हे कधी मरतंय याची वाट पाहत असतात मित्रांनो. बघा, हेच आता हे कुत्रे आहेत, हे कधी पडतोय आणि आम्हाला कधी एक 10-12 कुत्रे आहेत आता मला बघून पळून गेली त्याची वाट पाहतात आणि ह्या अंगावर माझ्या आली. मी जरा पहिल्यांदा दगड हाणला, मग लांब गेली हे कुत्रे. हे का थांबले? तर हा मरेल, हा मरेल, आम्ही ह्याला खाणार, हीच अपेक्षा. दुसरी काय अपेक्षा असणार आहे? ह्याला कोणी सोडलं, ह्याला उभा राहता म्हणजे इकडं बी येत नाही मित्रांनो. म्हणजे तो किती थकलाय. बहुतेक त्याच्या पायाला बी काय तर लागलेलं दिसतंय. छान आहे बघा ना. त्याला इतकं कमी वय आहे की त्याला इथले कडे टोचतात, त्याच्यामुळे त्याला सण होत नाही मित्रांनो. बघू आता मला एक गाडी मिळाली तर ही घरीच घेऊन जातो मित्रांनो. ह्याला वरडायला सुद्धा ताकद नाही राहिली मित्रांनो. बघा ना, जन्माला येणं म्हणजे काही दोष नसतो मित्रांनो. पण आपण कुठल्या भागात आलो, म्हणजे उदाहरणार्थ आपण मनुष्य आहे आणि या मनुष्य जन्मामध्ये आपण कुठल्या समाजात आलो, कुठल्या धर्मात आलो हे आपल्या हातात नाही. पण भगवंताला एवढंच मागणं आहे की ज्या ठिकाणी आपली लोक जास्त आहेत त्या ठिकाणी आपणाला जन्माला घाल, नाहीतर ही अशी अवस्था होती. याच्यासारखी विचार करणारी त्याला नेण्यासाठी 2 व्यक्ती आलेले होते आणि त्या व्यक्ती मला पाहून पळून गेले मित्रांनो. आता ही कुत्री वाट पाहतात हे कधी मरेल, आम्हाला कधी खायला. थोड्या वेळानं अंधार पडल्यानंतर हे जिवंत सुद्धा खाऊ शकतात मित्रांनो. असं कृत्य करू नका. आणि सरकारने ह्याच्यावर बी कायदे आणलेत. या 5 दिवसा वासराचा काय गुण आहे? ह्यांच्या करमणुकीसाठी कायदे करायचे, बाजारात विक्रीला येऊ द्यायचे नाहीत. त्याचे असे परिणाम होतात. रस्त्यावरती सोडून जातात. बघा, ही रस्ता आहे आणि ही रस्ता आहे. काल सांगोलचा बाजार झाला. बघा, ही 2 कुत्रे अजून आले. ह्याची वाट बघतात, वाट हे कधी मरतोय. म्हणजे 10 ते 12 कुत्री होती, त्यातली तिकडं 2 आहेत, इथं 2 आहेत. हे कधी जातोय आणि आम्हाला हे का तर इथं घरच नाही जवळपास आहे का? इथं जवळपास घर नाही मित्रांनो. आणि ह्याला खायचं, ह्यांना एक वास येतो, ते वास घेतात आणि ह्याला ही इतकं व्याकुळ झाले त्याला वरडायला सुद्धा येत ताकद नाही मित्रांनो. बघा, तुम्हाला जर योग्य वाटला तुमच्या भागामध्ये असे जनावर सोडत असेल तर सरकारने ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. पुन्हा एकदा सर्वांना जय जय जाऊ.